नक्कीच बदलला असता. मी जर मुख्यमंत्री झालो असतो तर राज्य केव्हाच बदललं असतं. आणि मी जर देशाचा पंतप्रधान झालो असतो ना, नक्कीच देश बदलला असता. ती म्हटली, मालक तुमच्या कर्तृत्वावरती मला पूर्ण विश्वास आहे. तुम्ही जर पंतप्रधान झाले असते तर केव्हाच देश बदलला असता. तुम्ही जर मुख्यमंत्री झाले असते तर राज्यही बदललं असतं. आमदार झाले असते तर तालुका नक्कीच बदलला असता. आणि गावचे सरपंच झाले असते तर नक्कीच गाव बदलला असता. पण मालक, तुम्हाला नशा एवढी चढली, नशेमध्ये तुम्ही धोतर समजून माझी साडी घातली. ती ती अगोदर बदला, मग आपण बाकीचं बदलायला जाऊ. इंगळे बाबा तर यापेक्षा डेंजर बोललेले आहेत बरं. मी तर थोडा बदल केला शेवट. ते याच्यापेक्षा कठीण बोललेले आहेत. ती म्हणते अगोदर साडी बदला, मग काय करू आपण, देश बदलायला जाऊ, गाव बदलायला जाऊ. म्हणजे पिणाऱ्या माणसाची ही दुरावस्था आहे. जर माणसाला भान राहत नाही तर माकडाची काय अवस्था होत असेल. मरकटस्य सुरापानो तत्र वृश्चिक दंशनम. पुन्हा त्याला विंचव चावला. किती उड्या मारलो माकड ते. तन्मध्ये भूत संचारो. पुन्हा त्याच्या अंगात भूत शिरलं, मग किती उड्या मारणार. असं जे चंचल माकड आहे, याही पेक्षा माणसाचं मन चंचल आहे हे सांगायचं आहे. विठ्ठल विठ्ठल हरे विठ्ठल मन फार चंचल आहे, फार चंचल. म्हणून या चंचल मनाला, चंचल हे मन रामा पायी लावा. चंचल हे मन रामा पायी लावा. चंचल मन चंचल हे मन तेने हा विसावा, तेने हा विसावा, विसावा. विसावा रे मापा मापणी पा मापा रे गणी सा सा रे म रे मापा मापणी मापणी सा नि धा पा धा मा ग रे गणी सा. तेने हा विसावा होईल जीवा. चंचल हे मन रामा पायी लावा. चंचल हे मन रामा पायी लावा. फार सुंदर, खूप छान, खूप छान. मन रामा पायी रामा पायी रामा पायी लावा. हे मन जे आहे ना, ते भगवान परमात्माच्या चरणावर लागलं पाहिजे. म्हणून तर नेमाने बाबा इथं नाथ महाराज म्हणतात, देवा माझं मन कुठे लागू दे, तर चरणावरच लागू दे. चरणावर लागू दे. बरं, चरणावरच का लावायचं मन, चेहऱ्यावर नाही, चरणावरच का का चरणावर लावायचं मन. कारण ऐका, भगवान परमात्माचे चरण कसे आहेत. समचरण दृष्टी विटेवरी साजरी. समान चरण, विटेवरी ज्याची पाऊले समान. समान पाऊल आहेत माझ्या विठुरायाची. सरळ दृष्टी आणि समान पाऊल हे देवाचं लक्षण आहे. इथे हे श्री विठ्ठलाचं लक्षण आहे. त्याची नजर सरळ आहे, पाऊलं समान आहेत. किती गर्दी त्याच्या पाया पडायला. दहीपुरी आज तर प्रचंड गर्दी. एकादशीला तर काय लोकांची मुंग्यासारखी बारी आहे.
पण काय त्याच्याकडे फक्त दोनच गोष्टी आहेत, सरळ नजर आहे आणि पाऊल समान आहे. याचा अर्थ असा आहे, ज्या दिवशी आपलीही नजर सरळ पडेल आणि पाऊल वाकडा पडणार नाही, त्या दिवशी तुम्हाला सुद्धा लोक देव म्हणतील. हे लक्षण आहे, देव होण्याचं हे लक्षण आहे. पाऊल समान ठेवा, नजर सरळ ठेवा. सरळ नजर, ज्याची वाकडी नजर पडते आणि वाकडा पाऊल पडतो, लोक त्याला जोड्यानं मारतात. बरं, हातात जरी जोडा नाही घेतला तर शब्दाचे जोडे भरपूर असतात त्यांच्यासाठी. मग ज्याचा पाऊल समान आहे, दृष्टी सरळ आहे, तो श्री विठ्ठलापेक्षा काही कमी नाहीये. तेवढी त्याला योग्यता आहे. माणूस आहे, पण लोक त्याला पहिला शब्द जोडतात, देव माणूस आहे. म्हणून भगवान परमात्माला प्रार्थना करतात नाथ महाराज, देवा माझं जे मन आहे ना, तुझ्या चरणावरच लागू दे. कारण तुझ्या चरणावर मन लागल्यानंतर त्या चरणाचे जे गुण आहेत ते हे मन स्वीकारल आणि मग माझी उन्नती होईल. देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा माझं मन तुमच्या चरणावर लागू द्या. एकदा का चरणावर लागलं की मग आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया, चरण 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 सारे गरे ग पा ग धा पा गरे गरे सा ध सा आ तुमच चरण तुमच चरण 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 देखलिया, भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला, सीन गेला. भगवान हे मन तुमच्या चरणावर लागलं ना, मग कुठेच पळणार नाही. म्हणून देवा माझे मन लागो तुझे चरणी आणि संसार व्यसनी पडवणी दे. माझ्या मनाला संसाराचं व्यसन लागू देऊ नको. व्यसन शब्द का वापरला बरं? व्यसन ही अशी गोष्ट आहे, एकदा का जडलं की लवकर सुटत नाही. आणि व्यसन एवढं कठीण आहे, म्हणून या संसाराचं व्यसन. बरं, संसाराचंच व्यसन का लागू देऊ नको? तर हा संसार कसा आहे? दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे,
नि ग ग म प म ग म प म ग म ग रे सा प म ग म प म ग म प म ग म ग रे सा नि सा ग सा नि सा ग सा सा ग म ग सा ग म ग म प म ग म प म म प नि प म प नि सा नि सा नि ध प म ग रे सा ग म प नि सा सा नि ध प म ग रे सा ग म प नि सा सा नि ध प म ग रे सा ग म प नि सा ग म प नि सा ग म प नि सा सुखाचा विचार नाही कोठे वा वा सुखाचा विचार नाही कोठे दुःख बांधवडी आहे हा संसार वा वा दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडे आहे हा संसार दुःख बांधवडे आहे हा संसार आमच्या शीतलताईसाठी जरा टाळी वाजवा बरं सगळ्यांनी. फार गोड, फार सुंदर. दुःख बांधवडी आहे हा संसार संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे बाबा रात्रंदिवस तळमळ. या संसारामध्ये तिळमात्रही सुख नाही बरं. दहीपुरी खरं आहे का खोटं आहे? तरणे लवकर उत्तर देणार नाहीत, पण म्हातारी माणसं जरा प्रामाणिकपणे सांगा, या संसारात खरंच सुख मिळालं तुम्हाला? दहीपुरी म्हाताऱ्या माणसांनी सांगा, खरंच संसारामध्ये सुख मिळालं तुम्हाला? ठाऊकची आहे संसार दुःखाचा. मला खरं सांगा की खरंच जर या संसारामध्ये सुख असतं तर आपली इच्छा नसताना आपले काळे केस पांढरे झाले असते का? आपली इच्छा नसताना आपले सफरचंदासारखे गाल खोबऱ्याच्या उलट्या वाटीसारखे झाले असते का? आपली इच्छा नसताना आपले दात पडले असते का? इच्छा नसताना आपली ही शारीरिक जी प्रकृती आहे ती आपल्याला सोडून निघाली असते का? आपली इच्छा नाही तरी आपला रंग बदललाय. हा संसाराचा रंगाचा प्रभाव आहे. म्हणून देवाला कधी पण प्रार्थना करायची, भगवान लाल ना रंगाऊ में हरी ना रंगाव अपने ही रंग में रंग दे चुनरिया हो श्याम पिया मोरे रंग दे चुनरिया रंग दे चुनरिया श्याम पिया मोरे रंग दे चुनरिया. भगवंताला प्रार्थना करायची, देवा तुझ्या रंगामध्ये रंगव, दुसरा कुठला रंग आमच्या अंगावर नको. कारण संसाराचा रंग अंगावर घेता घेता आमची दशा झाली, आमची दुरावस्था झाली. या संसारामध्ये सुख नाही. ठाऊकची आहे संसार दुःखाचा. थोडस माझ्याशी बोला. दहीपुरी कवयित्री बहिणाबाई सांगतात बरं का, अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर आधी हाताले चटके मग मिळते भाकर. हे माहित आहे तुम्हाला? अरे संसार संसार जस कप बशीच घर बशी बसे जागेवर कप हिंडे दारोदार. बशीने बांधतय, कपाचेच हाल आहेत बिचाराचे. साखर संपली, कोण पळतय? मोठ्यानं सांगा. साखर संपल्यानंतर दुकानात कोण पळतं? तेल संपल्यानंतर कोणाला ऑर्डर? कपालाच. कपड्याचा साबण संपला, अंगाचा साबण संपला, मीठ संपलं, तेल संपलं, पीठ संपलं, गॅस संपला, तरी कोण पळतय? बाजारची पिशवी घेऊन कोण पळतय? पाहुणे आल्यानंतर दुधाची पिशवी आणायला कोण जातय? काय हाल आहेत कपाचे. कपांनो, कपाला सुख आहे का? नेमाने बाबा अवघड आहे का कपाचं? कपाचं अवघड आहे. आता पहा, बशी निवांत आहे, कपाचे हाल आहेत. बशी फुटली ना विषय संपला, पण कपाचा कान तुटला तरी सुट्टी नाही.
कान तुटलेल्या कपात काय ठेवतात? हिरव्या मिरच्याचं. अवघड आहे कपास. एक गंमत सांगते बरं मी तुम्हाला. आपल्याकडे कापूसच करतात ना, कापूस. कापसाचं बियाणं कोणतं लावायचं या वर्षी, याचा विचार कोण करतं? कप का बशी? बशी नाही ना बाबा, कप करतो ना विचार. बरं, दुकानात बियाणं आणायला कोण जातं? कप. आता ते कापूस लावायचा, त्याच्यासाठी ते फुल्या पाडाव्या लागतात, चिन्ह पाडावे लागतात. मग ते बैल शेतात घेऊन, ते फुलीचं मशीन घेऊन कोण जातं शेतात? कपच जातो की नाही? बरं, आता एकट्या बाईला 10 एकरचं क्षेत्र कापूस लावणं होणार नाही. मग मजूर पाहायला कोण पळतं? कपच पळतो. मजूर रिक्षात टाकून कोण आणतं? कपच आणतो. बियाणं लावतो सगळं मजूर. चांगला पाऊस पडला, उगवलं. खत घालण्यासाठी मजूर कोण गोळा करतं? कपच करतो. खुरपणीसाठी बाया कोण आणतं? कपच आणतो. आता पहा, फवारणी केली कपानं, चांगला कापूस आला, वेचायला 15 रुपये किलोनं बाया बोलावल्या. कोणी बोलावल्या? कपानच बोलावल्या. बरं का, दिवसभर रखरखत्या उन्हात त्या बायाने कापसात पाणी टाकू नये म्हणून राखण कोण राहिलं? कपच राहिला ना. बरं, ते सगळा वेचलेला कापूस गाडीत भरून घरात कोणी आणला? कपानं आणला. थप्पी कोणी लावली? कपानच लावली. आता पुढं ऐका, आता चांगला भाव आला, टेम्पो कोणी बोलावला? कपानच बोलावला. काटा करायला उभा कोण होता? कपच होता. आता ते भरणारानं भरलं, टेम्पो पॅक झाला आणि जिनिंग वरती टेम्पो निघाला. त्या टेम्पो सोबत कप गेला का बशी गेली? कपच गेला ना त्याच्यासोबत. तिथे गेला, 5 लाखाचा कापूस झाला. किती लाखाचा कापूस झाला? दाईपुरी, किती लाखाचा? 5 लाखाचा कापूस झाला. कपानं पहिला फोन कुणाला लावला? काय प्रामाणिक आहेत तुम्ही? प्रामाणिक आहात का? पहिला फोन कुणाला केला? बशीला केला. आता हे एवढे कष्ट करून हैराण झालं, पण त्यानं फोन बशीलाच लावला. बरं, असा संसार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताले चटके मग मिळते भाकर. संसार हा दुःखानं बरबटलेला आहे. या संसारामध्ये सुख नाही. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. संसार नगरी बाजार भरला ग बाई. यात सुख नाही हो, यात सुख नाही. 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 संसार संसार नगरी नगरी भरला ग बाई बाई बाई. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. या संसार नगरी बाजार भरला ग बाई. म्हणून देवा, संसार व्यसनी पडोने दे. माझ्या मनाला संसाराचं व्यसन लागू देऊ नको. आणखी काय पाहिजे नाथ महाराज? अभंगाचं 2रं चरण. हा नाम स्मरण घडो संत समागमे. संत समागमे हरावी आवडी. संत समागम नाम स्मरण घडो. समागमे नामस्मरण घडो. संत समागमे नामस्मरण घडो. संत समागमे नामस्मरण घडो. संत समागमे नामस्मरण घडो.
समागमे नामस्मरण घडो संत समागमे नामस्मरण संत समागमे नामस्मरण संत समागमे वाऊकाच प्रेम नको देवा वाऊकाच प्रेम नको देवा नामस्मरण घडो संत समागमे नामस्मरण घडो संत समागमे बहुगाची बहुगाची नामस्मरण घडो संत समागमी नामस्मरण घडो संत समागमी नामस्मरण घडो संत समागमे वावुगाची भ्रम नको देवा वावुगाची भ्रम नको देवा नामस्मरण घडो संत समागमे वावुगाची भ्रम नको देवा वावुगाची भ्रम नको देवा बिना पखवाजाचं म्हणा. नामस्मरण घडो हा नामस्मरण घडो संत समागमी नामस्मरण घडो संत समागमी हा वाऊगाची भ्रम नको देवा वावुगाची भ्रम नको देवा हा नामस्मरण घडो संत समागमे नामस्मरण घडो संत समागमे. खूप छान. बाबा तुम्हालाही माझं वंदन आहे आणि तुमचं सुद्धा कौतुक आहे. सगळ्यांसाठी एकदा टाळी. नामस्मरण घडो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा. भगवान माझ्याकडनं नामस्मरण घडू दे. का नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून. आणि माझ्या ताईनं एक गोष्ट आता कीर्तनातून घरी घेऊन जायची. दुसऱ्याची चांगली चप्पल नाही. एक गोष्ट कोणती घरी घेऊन जायची कीर्तनातून की या कीर्तनातून एक सुंदर पुरावा तुम्हाला घरी घेऊन जायचा आणि तुमचं जीवन सुंदर बनवायचं आहे. वृंदावनामध्ये सध्या एक साधू आहेत. त्यांचं खूप मोठं नाव. तसे वृंदावनात खूप संत आहेत. खूप संत. पण एक